आपल्या सगळ्यांच्या लाडक्या बाप्पाचं आगमन आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलंय। घराघरामध्ये आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये लाडक्या बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू झालेली आहे। मात्र स्वागताचा जल्लोष सुद्धा इथं ओसंडून वाहतोय, पण बाप्पाला रूप देणारे मूर्तिकार मात्र संभ्रमावस्थेत आहेत। कारण एकीकडे पीओपीच्या मूर्तींसंदर्भात सरकारची भूमिका अजूनही स्पष्ट नाहीये आणि त्यामुळे मूर्तींचा आकार काय असेल, संख्येचं नियोजन कसं करायचं हा मोठा प्रश्न गणेश मूर्तिकारांच्या समोर उभा आहेच। तर दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेने जाहीर केलेला मोफत रंग आणि शाडूची माती वेळेत मिळत नाहीये असा आरोप सुद्धा मूर्तिकार करतात आणि त्याच्यामुळे मुंबईत अनेक मूर्तिकारांची रंगकामं जी आहेत ती रखडलेली आहेत आणि त्यामुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर ढिसाळ नियोजनामुळे मूर्तिकारांची उपजीविकाच धोक्यात आल्याचं दिसतंय। पाहूया यावरचा पुढारी न्यूजचा स्पेशल रिपोर्ट। गणेशोत्सवाला अवघे काही दिवसच उरलेत। 14 सप्टेंबरला बाप्पांचं आगमन होणार आहे। संपूर्ण महाराष्ट्रात तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे। कुठं मूर्तींवर अखेरचा हात फिरवला जातोय तर कुठं रंगकाम करणं सुरू आहे। यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी मुंबई महानगरपालिकेनं 1 कोटींची तरतूद केली आहे। मूर्तिकारांना 25,400 लिटर पर्यावरणपूरक रंग हा मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। महानगरपालिकेचं हे पाऊल कौतुकास्पद असलं तरी सुद्धा मूर्तिकार मात्र चिंतेत आहेत। कारण गणेश मूर्तींच्या ऑर्डर्स अनेक महिने आधीच बुक होतात आणि त्यानुसार माती रंगांचं नियोजन सुद्धा करावं लागतं। महापालिकेकडून हा पर्यावरणपूरक रंग आणि काही ठिकाणी शाडूची माती मिळण्यास उशीर होत असल्याचा दावा मूर्तिकारांनी केलाय। त्यामुळे गणेशोत्सवाच्या तोंडावरच आता रंगकाम वेळेत पूर्ण कसं करायचं असा मोठा प्रश्न मूर्तिकारांच्या समोर उभा आहे। पालिकेने निर्णय घेतलाय, मात्र माती द्यायला आणि रंग द्यायला आता सुरुवात केलेली आहे। याला कुठेतरी उशीर झालाय असं नाही वाटत? थोडा उशीर झाला आहे, पर आत्ता यावर्षी त्यांना समजेल की ह्या गोष्टी दिलेल्या फार लेट झाल्या आहेत। पण हे पुढच्या वर्षी अजून पालिका जोमाने काम करून कमीत कमी जानेवारी फेब्रुवारी म्हणजे कमीत कमी जानेवारी फेब्रुवारी मार्चच्या आसपास त्यांनी ह्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या पाहिजे सगळ्या लोकांना। जे जे मूर्तिकार आहेत, जे मातीचे करतात किंवा आम्ही करतो, अजून भरपूर जण करतात, त्यांना कमीत कमी मार्चच्या आसपास ह्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या तर त्या सगळ्यांना यूज करता तरी येईल। मुंबईतील गणेश मूर्तींच्या रंगांचा हा प्रकार केवळ मूर्तिकारांच्या पुरताच मर्यादित नाहीये बरं का, तर हा संपूर्ण प्रकार आता राजकारणात सुद्धा तापू लागलाय। महापालिकेच्या या ढिसाळ नियोजनावर थेट सत्ताधारी आणि विरोधकांनी बोट ठेवलंय। महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचे गटनेते अमेय घोले यांनी सुद्धा प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। तर काँग्रेसचे गटनेते अशरफ आझमी यांनी देखील महापालिकेच्या कारभारावर कडाडून टीका केली आहे। तर ठाकरेंची शिवसेना आणि सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनी सुद्धा यावर आपापली भूमिका स्पष्ट केली आहे। त्यामुळे बाप्पाच्या आगमनापूर्वीच मुंबई महानगरपालिकेमध्ये रंगांवरून राजकीय युद्ध रंगल्याचं पाहायला मिळत आहे। माती आणि कलर द्यायची जे गोष्ट झालेली होती, जे ॲग्री केली होती महानगरपालिकांनी, ते किती गंभीर आहे त्या विषयावर तुम्हाला कळता आता की मूर्ती तयार झाली आणि त्यांना माती दिली ना रंग दिली। यामुळे महानगरपालिकाचे जे हे आहे कारोबार आहे, हे अलगर्जीपणामुळे महानगरपालिकाच्या पैसा जात आहे, लोकांची भावना जात आहे आणि सगळ्या विषयावर खूप गंभीर प्रश्न आहे। आणि सत्तापक्ष फक्त हे मोठे मोठे टेंडर पास करायला त्याला इंटरेस्ट आहे, यामध्ये त्यांचा इंटरेस्ट काही नाही। मुंबईनं मधाचं बोट लावायचं, तुम्हाला माती देणार, तुम्हाला कलर देणार। अद्याप गणपतीच्या लोकांना माती पोचली नाही, कलरही पोचला नाही। बोलणारे मात्र माती माती करून खूप बोलतात आणि गणपती बनवणाऱ्यांची माती करतायत। मूर्त्या रंगवण्याचं काम जे मला माहिती आहे, शेवटचं फिनिशिंगचं काम हे शेवटच्या आठवड्यात केलं जातं। ज्याला मूर्त्यांचं शेवटचं काम असतं, त्याचे डोळे रंगवणं आणि बाकी चेहरा वगैरे हे काम हे अगदी शेवटच्या आठवड्यात केलं जातं आणि ऑलरेडी मुंबई महापालिकेने रंग वितरित करायचं काम केव्हाच सुरू केलेलं आहे, प्रस्ताव आम्ही केला। त्यामुळे चांगलं काम आहे। माती आणि रंगच पोहोचला नाहीये, स्वतः मूर्तिकार अशी तक्रार करत असतील तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा, आम्ही नक्की मदत करू त्यांना। मुंबई महापालिका प्रत्येक वर्षी हा उपक्रम राबवते आणि काही जणांपर्यंत गेलं नसेल तर ते देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू। ही परिस्थिती केवळ मुंबईपुरतीच मर्यादित नाहीये। साताऱ्यात सुद्धा मूर्तिकार सध्या मोठ्या संभ्रमावस्थेत आहेत। कारण पीओपीच्या मूर्तींसंदर्भात राज्य सरकारची भूमिका अजूनही स्पष्ट नाहीये
बाजारात पीओपीच्या मूर्तींना मोठी मागणी असली तरीही सरकारचा अंतिम निर्णय काय असेल याची खात्री कुणालाच नाहीये. त्यामुळे नेमक्या किती मूर्ती तयार करायच्या, मूर्तीचा आकार किती मोठा ठेवायचा याचंही कोणतंच नियोजन अजून साताऱ्यामधल्या मूर्तिकारांनी केलेलं नाहीये. जो राज्य शासनाने निर्णय जो द्यायचा आहे, शाडूच्या मूर्त्या करा किंवा पीओपीच्या मूर्त्या करा, तो खूप विलंब केलेला आहे. तो अजून संभ्रम अवस्थेत आहे. नेमकं त्याच्यावर निर्णय झालेला नाही. त्यामुळं कुंभार समाज जो आमचा आहे किंवा अगदी मूर्तिकार सर्व असतील यांच्यासाठी खरं तर थोडंसं काळजीचा विषय ठरलेला आहे. कारण काय, मूर्ती नेमक्या किती उंचीच्या करायच्या आणि शाडूच्या किती करायच्या आणि पीओपीच्या किती करायच्या, हा विषय थोडासा आमच्यासाठी खरं टेन्शनचा झालेला आहे. तर तो जास्तीत जास्त लवकरात निर्णय कसा होईल आणि कुंभारांच्या अगदी समाजासाठी जाऊ देत, परंतु ग्राहकाच्या दृष्टीने जर असेल पीओपीच्या मूर्ती घेतल्या तर तो किमतीचा परवडेल का, आणि शाडू मातीच्या मूर्ती घेतल्या तर लोकांना वजनाला किंवा टिकायला आणि किमतीला हेही परवडेल का, ह्याचा सर्व विचार करून राज्य शासनाने निर्णय द्यावा. न्यायालयाचे कडक निर्देश आणि पर्यावरण संवर्धनासाठी यंदा प्रदूषणमुक्त गणेशोत्सव यावर मोठा भर दिला जातोय. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेचा हा उद्देश अत्यंत कौतुकास्पद असला तरी सुद्धा निर्णया इतकीच त्या वेळेत त्याची अंमलबजावणी महत्वाची ठरतेय. कारण आज अनेक कारखान्यांमध्ये मूर्ती तयार असून रंगकाम पूर्ण होत आलंय, तरी सुद्धा मूर्तिकार शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. तर दुसरीकडे पीओपी संदर्भातला प्रशासकीय संभ्रमही कायम आहे. त्यामुळे ऐन सणाच्या तोंडावर जे निर्णय घ्यायचे ते वेळेवर घ्या, अशीच एक रास्त मागणी मूर्तिकारांची आहे, जेणेकरून पर्यावरणाचं रक्षण होईल आणि मूर्तिकारांचं नुकसानही टाळलं जाईल आणि बाप्पाचा उत्सव कोणत्याही संभ्रमाशिवाय आनंदात साजरा करता येईल. मुंबईहून शिल्पा नरवडेसह सातारहून साई सावंत, पुढारी न्यूज.